नमस्कार मित्रांनो, वाकडी वाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि ह्या पर्वतरांगांमध्ये वसलेला सातारा जिल्हा तसा हा निसर्गाने संपन्न असा जिल्हा आहे. निसर्गाने या ठिकाणी मुक्त हस्त आपल्या सौंदर्याची उधळण केलेली आहे. सौंदर्याचबरोबर या ठिकाणी ऐतिहासिक वारसा लाभलेला हा सातारा जिल्ह्यामध्ये विशेष करून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जी डोंगर रांग आहे, या डोंगर रांगांमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणापर्यंत अद्यापही लोक पोचलेले नाहीत किंवा ती ठिकाणं अजून प्रकाश झोतात आलेली नाहीत. साधारणपणे कास, बामनोली, ठोसेघर अशी ठिकाणं लोकांना माहीत असतात, लोक त्या ठिकाणी जात असतात. पण ही ठिकाणं सोडून काही अशी ठिकाणं आहे ज्याला आपण अननोन अशी ठिकाणं म्हणू की ज्या ठिकाणी अद्यापही लोक पोचलेले नाहीत. या ठिकाणी यामध्ये प्रामुख्याने ज्या पठारी भागांमध्ये ज्या गुहा आहेत, अशा काही गुहा की ज्या प्रचंड मोठ्या आकाराच्या आणि त्या गुहांमध्ये अक्षरशः असे गुहेंचं जाळं पसरलेलं अशा काही गुहा आहेत. यामध्ये मंडपगळ असेल किंवा मोरगळ असेल, अशा काही गुहा आहेत. पण ह्या गुहा लोकांना माहिती आहेत. या चॅनलच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामधील किंवा परिसरामधील अशाच काही ठिकाणांची आम्ही आपल्याला सफर घडवणार आहोत. आणि आजच्या पहिल्या सफरीमध्ये सातारा शहरापासून जवळच असलेल्या साधारणपणे 20 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ठोसेघर पठारावर अशीच एक अननोन अशी गुहा आहे जी अद्याप लोकांना माहीत नाही. त्या गुहेचं नाव माहीत नाही, त्या गुहेबद्दल माहीत नाही आहे किंवा आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून या गुहेचं आपण एक दुसरा एपिसोड करणार आहोत. त्या एपिसोडमध्ये ह्या गुहेला एक विशिष्ट असं नाव आहे आणि ते नाव का दिलं गेलं, त्या नावामागचं रहस्य काय, हे सगळं सांगणार आहोत. तर चला, थोडीशी नेहमीची वाट आपली वाकडी करून आपण निघूया या सफरीकडे. पोटाला बघ, पोटाला जंगलवासियो या लवकर. सावधान रहिए, सतर्क रहिए. इथं पण बघा.
थांबू का इथं? आता पोहोचतोय गुहेकडे, चला लवकर पब्लिक. ही आहे साताऱ्याची अननोन अशी गुहा, जी साताऱ्यात अद्यापही कुणाला माहित नाहीये. अशी ही गुहा आहे. पर्यटक इथं कधी आलेले नाहीत. गुहेला आलेले सगळे चला पुढे. जाऊ द्या इकडे. हो गुहे मॅन. ही गुहा